नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत. ताऱ्यांचे किस्से ताऱ्यांच्या मुखातून. ताऱ्यांचे किस्से ताऱ्यांच्या मुखातून या कार्यक्रमात मी तुमचे दणक्यात स्वागत करतो बा. आज इथे जे तारे आलेले आहेत, खरं तर मी त्यांचे नाव सांगायला नाही पाहिजे, मी त्यांच्या डायलॉग मारतो. कारण त्यांचे डायलॉग गैरे फेमस आहेत. मला मारायचं असेल तर लपून मारा, समोरून आला तर लाखांना पण भारी पडेल. ए, 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 नरंग. असे गूज बंप आणणारे ज्यांचे डायलॉग आहेत, असे असे पृथ्वी प्रताप सर म्हणजे पिपी सर इथे आलेले आहेत. राजपूतजी गाडी असल्यासारखं काय पिपी करताय? गंमत हो. सुरुवातीच्या पॅच मध्ये थोडीफार कॉमेडी असते माझ्याकडे, नाही तर म्हणजे काहीच नसतं. तर पुढच्या आठवड्यात यांच्या एक नवीन सिनेमा रिलीज होतोय. एक चिंच दोन चिचोके, बाई ग मला मळमळतय. तर या सिनेमाचे सहकलाकार पण इथे आलेले आहेत. क्लोज लावलेला आहे तिथे खुर्चीवर. तुम्ही उठू नका, कटवाल तुम्ही. राजपूत वड आय फील ना, मला असं वाटतं की माझे जे को ऍक्टर्स आहेत ना, त्यांनी इथे माझ्यासोबत असलं पाहिजे इंटरव्ह्यूला. काय सी, दिस इज माय पर्स्पेक्टिव्ह की फिल्म एकट्याची नसते ना, इट इज टीम्स वर्क, राईट? हो, बरोबर. तर माझी टीम इथे आहे आणि तिथे असं सोफ्यावर बसली माझ्यापासून लांब नाही फील राईट. सर सर ऐका ना, काय काय मेन लीड तुम्ही, तुमच्या सोबत इंटरव्ह्यू प्लॅन केलेला आहे. त्यांच्या नंतर ओळख करून देऊ ना आपण. नाही राजपूत, मी काय म्हणतो, राजपूतजी सी, दिस इज अ हंबल रिक्वेस्ट. ते दोघं इथे येऊन इंटरव्ह्यू मध्ये सहभागी होणार असतील तर मी इंटरव्ह्यू देतो. अरे नाही नाही नाही, अरे असं काय करता? नाही त्यांना बोलवा बोलवा. ए बाबा कम ये. पण हा पम्या ये चल बघू. नम्स कम येस बिग राउंड ऑफ applause. अरे बाबा, ओ तालिब. अरे बाबा. रोहित सहाय, अगले. इकडे या ते लवकर. अरे खुर्च्या घेऊन या. दादा एवढं कशाला अरे, बसलं it's okay असतं. बाबा. इकडे या खुर्च्या इकडे लाव आणि ही खुर्ची ना अशी सेंटरला. थँक्यू दादा, एकदम तुम्ही सेंटरला मला लाव. माहिती नव्हतं आम्ही त्याच्यावर. राजपूत डन आहे. हा डन. अरे या हो, प्लीज हो, प्लीज आम्ही- प्लीज 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 हॅव अ पम्या सीट. घे ना. बसा. पामा बैठ मेरी जान. मी इथे बसू. हा बसा. थँक्यू. थँक्यू दादा. त्यांची ओळख करून द्या आधी. गाईज, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव, वा कमाल पोटेन्शियल असलेले ऍक्टर्स आपल्याला या फिल्म मध्ये दिसणार आहेत. ओके, क्या बात है. तर पिपी सर मी तुमच्याकडे येतो. सर म्हणजे तुम्ही किस्से सांगण्यासाठी गैरे फेमस आहे बा. आता तुम्ही एवढे मोठे स्टार आहे, एवढी मोठी फॅन फॉलोईंग आहे तुम्हाला, म्हणजे क्रेझी फॅन असतील जे तुम्हाला बघा सेकाळत बिकळत असतील. तर एखादा असा स्पेशल फॅन मोमेंट आहे का? अरे खूप आहेत. आय टेल यू, एक म्हणजे मी एकदा ना एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. काही कोणी नाही माझं काही नाही, पण वन ऑफ माय फ्रेंड त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी हा. होतं. सो मी तिथे गेलो ना, तर तिथे त्या काकू होत्या ज्यांना कॅन्सर झालं आणि मध्ये ते ICU मध्ये त्या होत्या तिकडे. आणि लोक येतात ना, फॅन्स, त्यांना कळतं, स्पॉट्स बॉय सॉरी लोक येतात ना तिकडे आणि कळतं त्यांना, वॉर्ड बॉयज आणि नर्सेस, आणि त्यांना कळतं की फोटो काढायचे, तर ते फोटो काढायला घाई करतात. दादाचे फोटो काढायला ना खूप जण येतात. फोटो काढायला येतात त्या हॉस्पिटलला पण ना खूप जण आलेले फोटो काढायला. हा म्हणजे जो तो येतो दादाकडे फोटो मागत होता, दादांना त्यांना भेटता पण येत नव्हतं. दादाचे फोटोचे खूप किस्से आहेत. खूप वेगळंच आहे. तिला लूक लागला. लूप लागतो. नाही, थोडा तिला लूक लागला. ऍक्च्युली काय झालं, आम्ही ना परवा शूट करत होतो एका ठिकाणी. हा. तर तिथे ना एक दादांची खूप मोठी, म्हणजे दादांचे सगळेच फॅन, म्हणजे खूप फॅन फॉलोइंग आहे त्यांचं. पण एक ना फॅन आली होती आणि तिला ना फोटो काढायचा होता दादांसोबत. बर. तर ती फोटो काढायला गर्दी असते तर तिने असा मोबाईल घेतला, दादांसोबत सेल्फी काढायचा होता तिला. तर दादांसोबत असा सेल्फी काढायला असा मोबाईल धरला हातामध्ये आणि क्लिक केलं, तर फोटोच नाही आला. नाही. तिला कळलं की तिच्या फोनची मेमरी फुल झाली आहे. मग काय नाही, दादाने तिला जस्ट सजेस्ट केलं की एखादा फोटो डिलीट करा ना. तर ती ओरडली त्यांना, मी नाही फोटो डिलीट करणार, मी कशाला फोटो डिलीट करू. तिने काय केलं असेल, तिने दादांचा फोन घ्यायला सांगितलं आणि त्याच्यात फोटो काढायला सांगितला आणि म्हणाली पोस्ट करा.
फोटोचे किस्से नाही, पण असतात. दादा आहे ना, दादा सगळ्यांना अटेंड करतो म्हणजे किती माणसं असू दे. Yes. म्हणजे समोर 100 माणसं असली ना तरी दादा सगळ्यांना सेल्फी देतो. अरे वा. म्हणजे आता परवाच आम्ही या फिल्मचं पॅचवर्क करत होतो नाला सोपरायला. दादाच्या व्हॅनिटी बाहेर असं खूप गर्दी अरे, मग खूप. सगळी लोक दादांना भेटायला आली होती. दादा बाहेर व्हॅनिटीच्या बाहेर आला आणि जीप होती ना आमच्या फिल्म मध्ये जीप आहे. दादा जीपवर उभा राहिला आणि दादा बोलला सगळ्यांना फोटो देणार, चल सगळ्यांना फोटो. चल म्हटलं जीपवर जीप सुरू केली. दादा काचेवरती पडला आणि तो 2 मांड्याच्या मधून ना जीपचा वायपर बाहेर आला. ड्रायव्हरचा कुठेतरी हात लागला, वायपर सुरू झाला. दादा बोलला, थांबवा, थांबवा. पण तुम्हाला सांगतो ह्या सगळ्यांना दादा रिॲक्शन सोडत नाही. दादा थांब रे थांब रे थांब. आणि काही सिच्युएशन असणार तरी दादा आपला असं असतो. वा वा वा. नाही खरं खरं यांनी म्हणजे असे धमाल मजेदार इथे किस्से सांगितलेले आहेत, फॅन मोमेंट सांगितले. सर मी तुमच्याकडे येतो. आता या फिल्मचं शूटिंग झालं तर बरेच किस्से तेव्हाही घडले असतील. राईट. तर एखादा किस्सा तुमच्या पोटात गुदुक करत असेल तर फुदुक्कन बाहेर काढावा त्याला. बोरीबंदर राजपूतजी अरे सर श्याम सुंदर नाव. तर राजपूतजी आय टेल यू मी का गावात शूट करत होतो आणि आमचा ना फिल्म मध्ये एक सीन आहे जिथे असा गवताच्या गंजा लावायच्या होत्या खूप आणि लोकांची ओळख झाल्यामुळे ना त्या गंजा आम्हाला फ्री मिळाल्या. गंजा जेव्हा आम्हाला मिळाले ना गंजा मिळाल्या. 20-30 गंजा होत्या. तिथे दादाचा सीन होता, दादा आणि हिचा सीन होता. हो. आदल्या सीनला दादा Yes. हिला प्रपोज करतो आणि नेक्स्ट सीनला त्या गंजाच्या सीनला दादा अंगठी देतो, बस, सोन्याची बस, अंगठी. बस. दादाने ना हिचा असा हात पकडला होता आणि तिच्या बोटामध्ये दादाला अंगठी घालायची होती, सोन्याची अंगठी. हा आणि दादा राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट आणि अंगठी आणि अंगठी पडली, गंजाला अंगठी पडली, सोन्याची अंगठी. आणि ती अंगठी स्पॉन्सर होती ना, सोन्याची होती, खऱ्या सोन्याची. अख्खं युनिट अंगठी शोधतोय, हा इकडे शोधतोय, तो तिकडे शोधतोय. पण दादांचे डोळे भाई माहित नाही. दादांचे डोळे दादा काय केलं, एका ठिकाणी काहीतरी चमकत होतं. दादाने हात घातला, साप बाहेर काढला. तर साप बाहेर काढला दादाने. आम्हाला कळेच ना काय करायचं. म्हणजे अख्खं युनिट घाबरलं होतं. टेन्शन मध्ये होते सगळे. हो अख्खं युनिट एका बाजूला पळतोय, दादा एका बाजूला पळतोय. माझ्या हाताला काठी मिळाली, मी काठी घेतली आणि दादाच्या हातावर ठपकन मारली. दादा वळला, दादाच्या पाठीवर काठी. दादाला खूप खूप लागलं होतं. सॉरी पण त्याच्या पुढे काय झालं? साप कुठे होता सांगा? आता नाही, दादाच्या शर्टाच्या हात होता. दादा कसा पळत होता? दादा साप शर्टात गेला ना, नेहमी दादा काय ऍक्शन पिक्चर मध्ये दादा आपला असा पळताना दिसतो ना आपल्याला. दादा कसा पळतो माहितीये, ए साप काढा साप काढा, ए साप काढा साप काढा, ए साप काढा साप काढा. गावातली लोक म्हणतात अहो दादा पहिला शर्ट काढा शर्ट काढा. दादा म्हणतात नाही, साप काढा साप काढा. बरं दादानी नंतर शर्ट काढलं, त्याच्यावर पण त्यांनी विनोद केला. शर्ट काढलं ना दादा. बरं तुम्हाला जे दिसतं ते असे 6 पॅक्स वगैरे दिसतात ना, ते VFX मध्ये करतात. ऍक्च्युअल मध्ये दादा बरगडे आहेत, पिंजरा काहीच नाही दादांचं, एकदम कमाल आहे. तर दादा त्याच्यात विनोद करतायत. अरे मागे साप पुढे साप पळा साप पळा. दादा एक नंबरचा जोकर आहे आमचा, एक नंबरचा जोकर. अरे हे कुठे गेले? अरे ओ सर दादा अरे सर 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 अरे सर इकडे या ना. अरे तुमचे इंटरव्ह्यू चालले तिकडे काय करता? माझा चाललाय. या ना सर प्लीज. अरे माझा चाललाय. अरे प्लीज तुम्ही इकडे काय? नाही त्यांचं घे. अरे त्यांना माहिती आहेत माझे किस्से. त्यांना घे. नाही, तुम्हाला पण माहिती अच्छा, हा, घ्या. आहे. पण ते खूप भारी रंगवून सांगतायत. हा, है ना? म्हणजे ते ठीक आहे. जाना- त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. येस. नाही सर या सर प्लीज अरे दादा हो मी किस्से अरे मस्त सांगते यार ना. क्या किस्सा होता ते यार तू. काय ना, आय कॅन अंडरस्टँड की बाबा इंटरव्ह्यू मध्ये थोडी मजा मस्ती असायला पाहिजे, बट दॅट डझंट मीन की माझी एक वेगळी बाजू आहे जी लोकांना कळलीच नाही पाहिजे. काय मी ना राजकीय भान जपणारा, सामाजिक भान जपणारा, एक असा काय म्हणतो की व्याप्त दृष्टिकोन असलेला नट आहे ना, तर ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं ना. सर याच्यात काही मजाच येत नाही. याच्यात लोकांना इंटरेस्टच नसतो नसतो. का? म्हणजे कटरीना काय विदाऊट मेकअप कशी दिसते, राऊंड खडे हो जाएंगे, याच्यात लोकांना इंटरेस्ट आहे. आता म्हणजे काय माहितीये का, आता ही जर तुमची स्टोरी केली मी आणि असं टायटल दिलं वा की रिअल लाईफचा सुपरस्टार, रिअल लाईफचा बावळट, तुम्हाला सांगतो असे लाईक अशा कमेंट येतील ना, तुमची पब्लिसिटी होऊन जाईल आणि तुम्ही आहे ना आउट देशात पण फेमस व्हाल सर. माझी पब्लिसिटी होईल. म्हणजे जो शब्द तुम्हाला उच्चारता येत नाही ते होईल माझं पब्लिक. इकडे अरे सर माझ्याकडे एक डार्लिंग मेरे पास एक बहुत अच्छा आयडिया आहे. आपण काय करूया ना, माझ्याकडे अशी आयडिया ना ज्याच्यातनं तुझ्या कार्यक्रमाची पब्लिसिटी होईल, तुझ्या व्हिडिओला मिलियन व्ह्यूज येतील आणि माझ्या फिल्मचं प्रमोशन पण होईल. हो सांगा. कांदे इकडे. अरे बाप, अरे
सर काय करताय सर ये रखना ए बाबा ये रखना अरे सुनो सुनो दादा नाही, सर, ये सर, रखो काय, सर. आणि प्रोमोट पण ठेवाय प्रोमोट ठेवा बुमरँग करा रील कापा अरे, आणि नका. मिलियन मध्ये व्ह्यू घ्या नाही, नका, नका. नाही उथळ करूनच जर पब्लिसिटी पाहिजे ना तर मग हे करू आपण हा, नाही, हे सर. ठेवा कॉन्ट्रोवर्सी करा सो बताएंगे की अरे पीपी के फिल्म के टाइम पे इंटरव्यूअर को मारा सर, तो सर, ते sorry. करूया आपण ओके सॉरी सर सॉरी सॉरी सर सॉरी सर सॉरी सर नका. समय दादा पाशा दादा प्रसाद सर एक गोष्ट सांगतो तुम्हाला सिनियर आहे एक गोष्ट सांगतो तुम्हाला सहकलाकारांना मदत करा त्यांचं कौतुक करा माझी टीम करा पण माझी टीम इथे कधीच बसवू नका कान जवळ पडतो संपलेस किट मी वाजवू येऊन नाही सर सॉरी